महाराष्ट्रात 1876 साली मोठा दुष्काळ पडला होता. कोरडा दुष्काळ, अतिशय कमी पाऊस, पिकाची पेरणी सुद्धा धड झाली नव्हती. अशा वेळी ज्योतिबा सावित्री दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी त्यांनी आपल्या दीनबंधू पत्रातून श्रीमंत वर्गाला मदतीचे आवाहन केले. सरकारला दुष्काळाची कामे जागोजागी उघडण्याची विनंती केली. स्वतः गावोगाव फिरले, खेड्यापाड्यात गेले. दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यास लोकांना प्रवृत्त केले. खेड्यापाड्यातून फिरत असताना शेकडो भूकबळी पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या करुण कहाण्या ऐकून फुले दाम्पत्यांना गहिवरून आले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने गावोगावी अन्नछत्रे सुरू केली. एक अन्नछत्र धनकवाडी कॅम्पमध्ये उघडले. सावित्रीबाईने त्यांच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्या कॅम्पमध्ये जवळपास 1,500 ते 2,000 12 वर्षापर्यंत वयांची मुले होती. त्यांना दररोज भाकरी देण्यात येई. संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ या कामी सावित्रीबाईला सौ गावंडे, सौ जोशी इत्यादींनी खूप मदत केली. रामशेठ उडवणे, हरिरावजी चिपळूणकर, श्री सिनप्पा यांनीही फार मोठे सहाय्य केले. सत्यशोधक समाजातर्फे त्या वर्षी 52 छत्रालये उघडण्यात आली होती. या सर्व छात्रालयाचा कारभार सावित्रीबाई व ज्योतिबा आपल्या सहकार्यांच्या सक्रिय मदतीने करीत होते. सावित्रीबाईंचं मात्र हृदय इथं खुलं झालं होतं. त्या अहोरात्र सेवेत मग्न झाल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून हीच ती दिनांची माऊली, त्यांच्याकडे पाहून हीच ती दिनांची माऊली असे लोक म्हणत होते. मित्रांनो, आपण वाचन करतो आहोत सावित्रीबाई फुले या पुस्तकाचे, जे लिहिले आहे प्राध्यापक रघुनाथ कडवे यांनी. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. महात्मा फुल्यांनी अतिशय पोटतिडकीने स्त्री शूद्रांचे दुःख वेशीला टांगले. आपले तन मन धन त्यासाठी समर्पण केले आणि लेखणी दीन दुबळ्यांच्या उद्धारासाठी झिजवली. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, इशारा, सत्सार असे एकाहून एक जळजळीत विदारक सत्य उघडे नागडे करणारे ग्रंथ लिहिले आणि समाजाला नवी दिशा दाखवली. याच लिखाणाचा परिणाम सावित्रीबाईच्या जीवनावर खोलवर झाला आणि त्यांच्या हृदयातील कालवा कालव झरणीच्या शाईतून कागदावर उमटली. सावित्रीबाईचे लिखाण गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारचे आहे असे आता उघडकीस येत आहे. त्यांनी महिला काव्यसंग्रह 1850च्या आसपास लिहिला असा. तो 1854 शिळा प्रेसमध्ये छापून प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहात सावित्रीबाईंना आपले कवी मन उघड केलं. यात प्रार्थना आहेत, स्तोत्रे आहेत, निसर्गातील विविधतेची वर्णन आहेत, आत्मपर कविता आहेत. परंतु या काव्याचा आत्मा आहे. सामाजिक जाणीव असलेल्या कविता आणि बोधानं ओथंबलेले विचार, अनुभवाच्या कसोटीवर घासलेले हे काव्य आहे. शूद्रांच्या अत्यंत दयनीय अवस्थेचं चित्रण सावित्रीबाईच्या कवितात आहे.
त्यांच्या स्थितीविषयी या रक्ताच्या शाईने लिहितात. शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, देवधर्म रूढी अर्ची दारिद्र्याने गळाटले. सुखाची नसते हाव दुखाची सुख मानली, सुखाची नसते हाव दुखात सुख मानली, विधाते निर्मिले जैसे राहावे बोध सांगती. विषम रचती समाजाची रीती, विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही रीती अमानव. बोधपर कवितेत सावित्रीबाई अतिशय कळवळून म्हणतात, शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, शूद्र आणि अतिशूद्र अज्ञानाने पछाडले, देवधर्म रूढी अर्ची दारिद्र्याने गळाटले. सुखाची नसती हाव दुखात सुख मानली, सुखाची नसती हाव दुखात सुख मानले, विधाते रचिले जैसे राहावे बोध सांगती. विषम रचती समाजाची रीती, विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही नीती अमानव. बोधपर कवितेत सावित्रीबाई अतिशय कळवळून म्हणतात, विद्येविन गेले वाया पशु, स्वस्थ नका बसू विद्ये घेणे. नव्या युगाची वाट दाखवित असताना जुने जाऊ द्या मरुणा लागुनी, या केशवसुताच्या ओळीची आम्हाला आठवण होते. त्याचे अगोदर 2 शतक सावित्रीबाई म्हणाल्या होत्या, दूर फेकुनी रूढी द्या रे, दूर फेकुनी रूढी द्या रे, परंपरेची मोडूनी दारे. तयास मानव म्हणावे की ही प्रदीर्घ कविता आहे. या कवितेत त्या म्हणतात, ओळखे दुःखित जणू जण जण, ओळखे दुःखित जणू जन गीत, ओळखे दुःखित जणू जन गीत, जागे परहित तो मानव. सावित्रीबाईचा दुसरा प्रसिद्ध काव्यसंग्रह म्हणजे 52 कशी सुबोध रत्नकर. हा ग्रंथ 1892 साली वराडातील अमरावती जिल्ह्यातील करंजगाव या गावी सत्यशोधक समाजाचे स्वामी लक्ष्मण शास्त्री सोनार यांच्याकडे प्रकाशित झालेला आहे. या काव्यात पेशवाईच्या रावबाचीचे आणि किडल्या सडल्या समाजाचे विदारक चित्रण केले आहे. काही ओळी अशा आहेत, अस्पृश्य समाजाच्या स्थितीबाबत त्या म्हणतात, स्वथुंकी थुंकाया गडी गाळगे ते, स्वथुंकी थुंकाया गडी गाळगे ते, खुना नाशाया ढुंगणी झापते. स्त्रियांवर पेशवाई किती अत्याचार होत, स्त्रियांवर पेशवाई किती अत्याचार होत, तुला बोलवी रावबाजी धनिक. छळ ब्राह्मणाला अशी स्त्रेणशाही, छळ ब्राह्मणाला अशी स्त्रेणशाही, मुखा बोलती ही जळू पेशवाई. पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र, पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र, अशी माजली पेशवाई विचित्र. सावित्रीबाई भाषण गाणी ही आता उपलब्ध होत आहेत. एका भाषणात त्या म्हणतात, दिवसभर न थकता उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा खरा कल्याण करणारा मित्र आहे. सावित्रीबाईंनी ज्योतिबांची भाषणे संपादित केलेली आहेत. त्यांची काही पत्रेही उपलब्ध आहेत. सावित्रीबाईंची साहित्य संपदा अजूनही महाराष्ट्राला अज्ञातच आहे. सावित्रीबाईंची साहित्य संपदा अजूनही महाराष्ट्राला अज्ञातच आहे. महाराष्ट्रातील थोर साहित्यिक लवकर त्याचे दर्शन घडवतील अशी अपेक्षा आपण सामान्य माणसं करूया. महात्मा ज्योतिबाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी काही महिन्याच्या अर्धांगवायूच्या आजारानं देहावसान झाले. एक महात्मा पंचतत्वात विलीन झाला. अखंड यज्ञ 50 वर्ष सुरू होता. तो स्थिरावला, पण क्षणभरच. पुढे सावित्रीबाईंनी पुन्हा सत्यशोधक समाजाची धुरा खांद्यावर घेतली आणि सहकार्याच्या सहाय्याने पुढं चालवली.
महात्मा ज्योतिबा निस्वार्थपणे कार्य करीत होते. आपल्या खाजगी जीवनासाठी त्यांनी कंत्राटदारे घेतली आणि उदरनिर्वाह चालविला. त्यांच्या वडिलोपार्जित इस्टेटीतूनही भाऊबंदकीमुळे फारसे काही मिळाले नाही. त्यामुळे त्यांची अंतसमयची परिस्थिती अतिशय बिकट होती. सारं आयुष्य समाजासाठी घालवणे, स्त्रिया, स्पृश्य, मजूर, शेतकरी, कामकरी यांच्यासाठी देहाचा कण आणि कण झिजवला, परंतु त्यांची समाजाला कदर केली नाही. पण ते सारे समाधानीच होते. शेवटच्या काळात ज्योतिबांना भेटण्यासाठी येत विचारपूस करीत त्यांना म्हणत, माझे मन पूर्णपणे प्रसन्न आणि शांत आहे. त्यांना म्हणत, शेवटच्या काळात ज्योतिबांना भेटण्यासाठी येत विचारपूस करीत त्यांना म्हणत, माझे मन पूर्णपणे प्रसन्न आणि शांत आहे. ज्योतिबा गेल्यावर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी सावित्रीबाईची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून दरमहा 50 रुपये मदत सुरू केली. यावर सावित्रीबाई दत्तपुत्र यशवंत व त्याची पत्नी लक्ष्मीबाई यांचा उदरनिर्वाह सुरू होता. पुढे यशवंत LCP & S ही वैद्यकीय परीक्षा पास झाला व डॉक्टर झाला. 1897 साली पुण्यात मोठा प्लेग आला. घरोघरची माणसं, बाया, मुलं पटापट मरू लागली. घरची घरं ओसाड दिसू लागली. अशाच वेळी सावित्रीबाई का स्वस्थ बसणार? त्यांचा मुलगा काय त्यांच्याकडे पाहत मी काय करू असं म्हणणार? ते शक्यच नाही. माझे कार्य माझी पत्नी व मुलगा हे चालवतील हे महात्मा फुल्याने आधीच सांगितले होते. ते मायले की त्या प्लेगच्या दिवसात घरोघरी जात विचारपूस करीत, आजाराला औषध देत, जास्तच आजारी असेल तर खांद्यावर आणत सावित्रीबाईंनाही प्लेगनं घेरलं आणि 10 मार्च 1897 रोजी उचलून नेलं. एक युग स्त्री काळाच्या पडद्याआड गेली. एक क्रांतिकारी स्त्रीनं या जगाचा निरोप घेतला, सेवा करीत करीत. अशी होती सामाजिक क्रांतीची अग्रदूत सावित्रीबाई फुले. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात कुठल्या तरी नवीन विषयासोबत. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.